घेत आहेत, चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. त्याच्यामुळं या 3 लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर आहे आणि त्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी मी पुण्यामध्ये आलो होतो. आणि इथं फक्त एक बदल आम्ही आज केला आहे की शिवसेनेच्या नेत्या निलमताई देखील व्यासपीठावर आहेत, आमचे महानगर प्रमुख आहेत, शहर प्रमुख आहेत, सहसंपर्क प्रमुख आहेत. ही जी प्रमुख पदं आहेत ही ठेवून बाकी सगळे जी पदं आहेत जिल्हा स्तरावरच्या निलमताईंच्या संदर्भात नाही, कोणते उद्या परत असं म्हणेल तर महानगर प्रमुख, शहर प्रमुख, सहसंपर्क प्रमुख यांच्या अंतर्गत येणारी सगळी जी पदं आहेत या पदांना स्थगिती देण्याचा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानं आज घेण्यात आलेला आहे. पुढच्या 30 दिवसामध्ये महानगर प्रमुख रवींद्रजी दंडगेकर, आमचे ज्येष्ठ आबासाहेब बागुल, नानासाहेब बानगरे, अजय बापू, महिला आघाडीचे सगळे पदाधिकारी, नमेश बाबर, ही सगळी जी टीम आहे ही प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन वॉर्ड निहाय वॉर्ड प्रमुखापासून ते उपशहरा प्रमुखापर्यंत ताकदीचे कार्यकर्ते कसे असतील यासाठी एक फार मोठा सर्व्हे करतील, बैठका घेतील. त्या 15 दिवसाच्या या पूर्ण कार्यक्रमामध्ये मी देखील सहभागी होईल. त्याच्यामुळं नव्यानं कार्यकारिणी करण्याचा निर्णय हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानंतर आम्ही घेतलेला आहे. त्याच्यामुळं कुठेही माझ्या भाषणाचा विपर्यास होऊ नये म्हणून याचा मी पहिला खुलासा केला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यांना आम्ही उमेदवारी दिल्या होत्या त्या 120 उमेदवारांपैकी काही उमेदवार आज उपस्थित होते, बाकीचे का आले नाहीत त्यांच्यापर्यंत निरोप कदाचित पोचले नसतील हा नंतरचा भाग आहे. पण त्यांची देखील बैठक मी आता पुढच्या 8 दिवसामध्ये घेणार आहे. हा पूर्ण दौरा माझा संघटनात्मक होता. कुठेही लोकसभा स्वबळावर लढण्याच्या संदर्भामध्ये मी काही बोललेलो नाही आणि लढण्याचा स्वबळावर प्रश्नच उद्भवत नाही. अरे थांबा ना. जी पक्षांतर्गत जी धुसफूस सुरू आहे, मी स्वतः ताईंनीच बोलून दाखवली की आमच्यातल्या जिथल्या काही लोकांनी कुडबुरी केली आणि ते सगळं तृप्ती देसाईला हे केलं, त्यानंतर तिने ती आरोपपत्र नाही, मला असं वाटतं की निलमताईंच्या बाबतीमध्ये असे उलटे सुलटे आक्षेप घेणं हे फार चुकीचं आहे. त्याच्यावर स्वतः त्यांनी खुलासा केलेला आहे आणि स्वतः खुलासा केल्यामुळं अजून कोण काय म्हणतंय याच्यापेक्षा त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की राहिला विषय संघटनात्मक गट तटाचा, तर मी भाषणातनं सांगितलं आमच्याकडे एकच गट शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेब, दुसरा गट असूच शकत नाही आणि गटबाजी करण्याचा कोणी प्रयत्न पण करू नये. स्थानिक पातळीवर जे नेतृत्व करताय त्यांच्यामध्ये कुठेतरी संभ्रम आहे की नेमकं नेतृत्व कोण करताय, तर हे गटबाजी संपवण्याचं आव्हान तुमच्या समोर आहे. तुम्ही काय सूचना दिल्या जातात? मला असं वाटतं की माझ्या इकडे बसलेले दोघे आणि तिकडे बसलेले दोघे आणि मागे हे सगळे एकत्र आहेत. गटबाजी असेल तर माझ्या भाषणानंतर ते सोडतील, पण गटबाजी नाही असं मला वाटतं. कुठेही त्यांची पदं काढून घेतलेली नाहीत किंवा त्यांना वाऱ्यावर सोडलेलं नाही. त्यांच्याच नेतृत्वाखाली जरी पराभव झाला असला तरी तो कसा झालाय काय झालाय याच्यावर मला अजिबात बोलायचं नाही. त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्हाला पूर्ण संघटन हे पुणे शहरामध्ये करायचं आहे आणि त्याच सूचना या माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आहेत. त्याच्यामुळे उद्यापासून सगळे गट तट मनभेद मतभेद जे काय असतील ते बाजूला ठेवून शिवसेना म्हणून ते प्रामाणिकपणानं काम करतात. आता तुम्ही सांगितलं गट संपवण्यासाठी मी हे 4 पदं सोडून सगळ्या नवीन बरखास्त केल्या, पण खरे गटबाजी इथं ह्या 4 पदांमध्येच आहे, ती कशी सांगू? मी काय सांगितलं, आज त्यांच्याकडे त्या शहराची प्रमुख पद आहेत. कोणतरी संघटना बांधणारा 30 दिवस 40 दिवस ठेवायला पाहिजे की नको? याच्यातनं ज्यावेळी जाणवेल की या 4 लोकांमध्ये देखील समन्वय नाही तेव्हा शिंदेसाहेब निर्णय घेतील. नियम सगळ्यांनाच सारखा आहे बघा. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना गटबाजी करावी म्हणून त्याचा नियम वेगळा आणि आम्ही व्यासपीठावरच्या मंडळींनी गटबाजी करावी फक्त आमचा निर्णय साहेब घेतील, खालच्या पदाधिकाऱ्यांचा निर्णय त्यांच्या आदेशानं मी घेईन, एवढाच फरक. बारामती विधानसभा निवडणूक लागलेली आहे, शिवसेनेची नेमकी भूमिका काय बिनविरोध होणार आहे की आपण? शिवसेना ही महायुतीमध्ये आहे, आमची भूमिका काय असणार? महायुती म्हणून तुम्ही सुरेंद्र पवार यांना पाठिंबा देणार आहात? हो, महायुतीतच आहे, मी महायुतीतच आहोत ना. शिवसेना म्हणताय पण शिवसेना जर महायुतीत आहे तर आमची भूमिका वेगळी असण्याचा प्रश्नच नाही. आमच्या उमेदवारच सुनेत्रा वहिनी असणार. ही फार दुर्दैवी बाब आहे, ही फार दुर्दैवी बाब आहे. अजितदादांचं आकस्मिक निधन कसं दुर्दैवी पद्धतीनं झालं आपल्या सगळ्यांना देखील माहिती आहे आणि त्या निधनानंतर
त्याच्यावर देखील राजकीय पोळी भाजण्याचा जर काही लोकांचा जर प्रयत्न असेल तो थांबला गेला पाहिजे आणि सुनेत्रा वहिनी बिनविरोध झाल्या पाहिजे हीच आमची सगळ्यांची भूमिका असेल. आज अंजली दमानी यांनी प्रेस घेतली आणि सगळ्या नेत्यांची आणि अशोक खराचे फॉर रेकॉर्डच जाहीर करून टाकले. ते आता तुम्ही बोलू का? तर त्या संदर्भात शिंदे साहेबांचे 8 कॉल आलेले आहेत, तुमचे इतर मंत्र्यांचे केसरकर ही सगळी मंडळी आहेत त्यामध्ये, तर त्या संदर्भात काय पण सर कोणताही कॉल रेकॉर्ड पोलिसांशिवाय इतरांना कुणालाही मिळत नाही किंवा हे नाही, नेमकं हे त्यांना कोण पुरवठा करते याबद्दल तुम्हाला काही शक्यता वाटते का? ते तुम्ही सांगा. आता हे देणारा पुरवठा अधिकारी कोण आहे तो शोधून काढावा लागेल, ते प्रशासन नक्की शोधून काढेल. परंतु मी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की जे मगाशी मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना स्वतःच्या कर्तृत्वानं आणि स्वतःच्या कार्यप्रणालीनं महाराष्ट्रामध्ये स्वतःचं नाव हे काय असू शकतं हे दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्यांनी कॉल केले म्हणून त्यांची प्रतिमा डागाळली जाईल असं कुठेही चित्र नाही. आणि मगाशी तुम्ही जो मुद्दा मांडलात की असा तो कागद मिळतो कसा याची देखील चौकशी झाली पाहिजे. त्याच्यामुळे शिंदे साहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये सर्वमान्य आहे, कर्तृत्ववान नेतृत्व आहे. त्याच्यामुळे त्यांनी कॉल केले असं सांगून त्यांचं काही कर्तृत्व कमी होणार नाही. अशी एक चर्चा आहे, भाजपचे एकही मंत्री सापडत नाही. एक सातत्याने आरोप होत आहे कॅप्टन खरात करण्यामध्ये त्यांचं नाव जोडलं जातं, परंतु शिवसेनेकडून आक्रमक असं त्याचं प्रत्युत्तर दिलं जात नाही. काय समजावं साहेब, आक्रमक पद्धतीनं म्हणजे कसं कशा पद्धतीनं अपेक्षित कसं काय? आरोप प्रत्यारोप होत असताना शिवसेनेकडून मी स्वतः सांगणार आहे कोण तो खरात कॅप्टन खरात त्याची प्रवृत्ती नीच प्रवृत्ती गाडली गेली पाहिजे म्हणून त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. शिवसेनेची भूमिका आहे ह्याच्यामध्ये अजून आक्रमकपणानं कसं सांगायचं. शिंदे साहेबांनी थेट आरोप झालेले मी सांगितलं ना, ते पण सांगितलं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं कर्तृत्व आणि नेतृत्व 2.5 वर्षाच्या त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये सिद्ध झालेलं आहे. त्यांना कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. परंतु मगाशी जो मुद्दा आपण काढलात की अशा पद्धतीची पोलीस यंत्रणेशिवाय माहिती अशी कशी दिली जाऊ शकते याची चौकशी झाली पाहिजे. प्रश्न असेल की गेल्या वर्षभरापासून केवळ शिवसेनेला डॅमेज केले जाते. यादी आहे मंत्र्यांना टार्गेट केलेली, आता थेट तुमच्या नेत्यांवरती आले. भाजपचे सगळे सक्षम सुद्धा मग तुमची शिवसेनेला कधीतरी टार्गेट केलं जाते का सरकारमध्ये? तर बघा, शिवसेना ही कुठच्याही टार्गेटला जुमानत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की एखाद्या व्यक्तीनं हे केलंय हे पुराव्यानिशी सिद्ध झाल्याशिवाय आपण बोलणं योग्य नाही. पण आपण सारखं जे सांगताय की शिवसेनेला टार्गेट केलं जातंय, शिंदे साहेबांच्या बाबतीतली भूमिका मी स्पष्ट केली. शिंदे साहेबांचं कर्तृत्व नेतृत्व हे काय आहे आणि मगाशी देखील सांगितलं की चौकशीच्या बाबतीतलं. पण त्याच्यामध्ये चंद्रकांत दादांचा पण रेफरन्स दिसतोय, त्याच्यामध्ये आशिष शेलारांचा पण रेफरन्स दिसतोय, त्याच्यामध्ये मिलिंद नार्वेकरांचा पण रेफरन्स दिसतोय, त्याच्यामध्ये 48 किलोमीटरची टाकलेली पाईपलाईन पण दिसते, ती कुठं पुढे येत नाही. मुद्दा असा आहे की ठीक आहे, काही लोक कदाचित डायरेक्टली इनडायरेक्टली खाद्य देत असतील, परंतु माझी आपल्याला देखील विनंती आहे की फक्त एकनाथ शिंदे साहेबांना टार्गेट केल्यामुळं काही लोकांचा TRP वाढतो म्हणून हा सगळा अट्टास आहे. पण कुठच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये 48 किलोमीटरची पाईपलाईन टाकली गेली हे फक्त एकदा दिसलं आणि निघून गेलं. त्याच्यामुळं ते देखील मोठं आहे ना. आज फक्त साहेबांचा म्हणजे जो कोणालाच माहिती नाही असा हिडन म्हणजे जे काय कोणालाच माहिती नाही असं माहिती सांगून 17 कॉल झाले, याचे प्रश्न तुम्ही आम्हाला विचारता. तो आदर आहे, तुम्ही विचारलाच पाहिजे, कारण शेवटी तुम्ही पत्रकार आहात, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. पण हा पण प्रश्न अपेक्षित आहे ना की 48 किलोमीटर पाईपलाईन ज्यांनी टाकली ते खरातवर एवढे प्रसन्न का झाले. मग खरात डिफेंड करायला कमी पडताय का? मग तुम्ही डिफेंड करायला कमी पडताय का तुमच्या साहेबांना? नाही, मी ते कसं एक लक्षात घ्या, डिफेंड कशाला करायला लागतं. जर एखादी गोष्ट एखाद्यानं केली असेल तर, जर माझ्या साहेबांनी काहीच केलेलं नाही तर उगाच बोंबाबोंब करायची. फक्त माझी आपल्याला विनंती अशी आहे की आपण डिफेंड कोणाला करू नका. 48 किलोमीटरची पाईपलाईन पडली हे हिडनच झालं. पाईपलाईन ती जमिनीखाली नाही म्हणून बरोबर दिसत नसेल, पण ती दिसली पाहिजे ना. त्यावेळी मुख्यमंत्री कोण होतं, उपसमितीचे अध्यक्ष कोण होते, मग कोण कोणावर प्रसन्न झाले, खरात त्यांच्यावर प्रसन्न झाले की हे खरातांवर प्रसन्न झाले, हे अनुत्तरित राहतात प्रश्न. त्याच्यामुळे साहेबांना कोणाच्याही शिंदे साहेबांना कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. मला असं वाटतं
की महायुतीतल्या काही लीडरना बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे. कारण सगळं राष्ट्रवादीचे नेते बदनाम होणार, तुमचे होतात, भाजपचं काहीच होत नाही. म्हणताय की हे भाजप पण होतंय काय सगळं? सीडीआर रिपोर्ट हे सगळं तर हे अंजली दमानियांकडे कुठे येते? म्हणजे सत्ताधारी पक्ष शिंदे साहेब असतील, चंद्रकांत दादा असतील किंवा रुपाली चाकणकर असतील, एवढे जे कॉल्स आलेत गेलेत तिच्याकडे म्हणजे त्यांच्याकडे प्रॉपर रेकॉर्ड आहे याचा. मी तेच सांगितलं ना, त्याची चौकशी झाली पाहिजे ना. कसली चौकशी? हे बघा, सरकारच तुमच्या- अंजलीताईंकडे कागद जाणं हा वैयक्तिक त्यांच्याकडे गेलाय म्हणून मी बोलत नाही. हा पुरवठा अधिकारी सरकार एक मिनिट ना, हा त्यांच्याकडे गेलाय मी बोलत नाही. हा जरी कागद तुमच्याकडे आला असता तरी मी हेच सांगितलं असतं, या पुरवठा अधिकारी कोण आहे. सरकारमधलं साहेब तेच म्हणणं आहे की हे शोधून काढू ना. सरकार तुमचं आहे, हे तर आहे ना, सरकार तुमचं आहे. मग सर कुणाला आदेश द्यायचे त्याला चौकशी? गृहमंत्र्यांना रिक्वेस्ट करायची, स्वतः काय मुख्यमंत्री म्हणले हो मी म्हणजे काय- ते- मी शोधून त्यांचं- काढलं सगळं प्रकरण. त्यांच्या याचा अर्थ काय घ्यायचं? नाही. पुन्हा एकदा सांगतो की सरकारमध्ये एक व्यक्ती एक पद नाही आहे. नाही सर, एक व्यक्तीने खाली अनेक पद आहे. मंत्र्यांवर अशा पद्धतीने व्हायला लागले तर नाही, चौकशी करू ना त्याची. मी तेच सांगितलं, चौकशी करून शोधून काढू. आहे. ठरवून भाजपचे जे ठराविक लोक आतापर्यंत नाव आले तेही त्यांच्या विरोधातले येते. जनार्दन दादा ही सगळी मंडळी मग ठरून एकाच अंजली दमाने आता बघा, माझं मत काय आहे, एक मिनिट. आम्ही समजून जातो कोणाकडनं आले. जिथं सगळं क्लिअर आहे. जिथं जखम झाली तिथं मलम लावायला पाहिजे की नाही. मग तुम्ही ज्यांच्याबद्दल प्रश्न मला विचारताय त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना विचारा. म्हणजे जे ठरून मला विचारून काय फायदा आहे. अधिकारी सरकारमधलाच आहे का नाही सांगा. नाही सरकारमधला नाही सर. एक लक्षात घ्या. तुम्ही कितीही मला प्रश्न विचारले तरी मी तुम्हाला ब्रेकिंग देणार नाही. मुद्दा असा आहे, मी तुम्हाला काय सांगितलं, साहेबांनी मला विचारलं अमुक एका पक्षाचं हे षडयंत्र आहे का. त्या पक्षाचा मला कशाला प्रश्न विचारताय म्हणून सांगितलं, जिथं जखम झाली तिथं मलम लावा. त्या माझं बी असं, आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की परत एकदा सांगतो ताईंना देखील बदनाम करण्याचा परत एकदा पण त्यांच्या नावाचं नाव आलं तुम्ही यायच्या अगोदर त्याचा पण स्वतः सांगितलं की तुमच्याच पक्षातले लोक टार्गेट मी काय केलं जातंय का? असं तरी सांगा. एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट हा काय बालवाडीतला खेळ नाही किंवा शाळेतला खेळ नाही. शाळेमध्ये असं व्हायचं, तू ह्याला सांगितलंस म्हणून मी त्याच्या विरोधात. आता सगळे मॅच्युअर्ड राजकारणी आहेत. त्यांनी काहीतरी सांगितलं, आमच्या पक्षाच्या नेत्याने दिलं म्हणून निलमताई आमच्या पक्षातल्या नेत्यांबद्दल गैरसमज करून घेतील असा जर कोणाचा विचार असेल तर ते आता काय 7वी पास किंवा 6वी पास आम्ही नाही. आम्ही राजकारणात आमच्या पद्धतीनं काम करतो. हे आता ताईंवरच्या प्रश्नाचं उत्तर. आणि दुसरं मी मगाशी असं सांगितलं की जी यादी गेली असेल, जे कॉल्स गेले असतील त्याची चौकशी व्हावी. मी सांगितलं ना, बरोबर आहे की नाही. आणि त्याच्यावर हे पण सांगितलं बाबा हा पुरवठा अधिकारी कोण आहे हे शासनाने शोधून काढलं पाहिजे. जर यादी तशी गेली असेल तर स्पष्ट सांगितलं. जिल्हा परिषद सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड कॉल रेकॉर्डिंग एकनाथ शिंदे नाराज आहेत अशा पद्धतीच्या माहिती बातम्या आल्या आणि त्यानंतर आता अंजली दमाने यांनी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदेची कॉल रेकॉर्डिंग आहे ते सांगलं. तेच प्रश्न विचारला, उत्तर काही वेळा दिलं. सर एक प्रश्न लोकल आहे, एकनाथ शिंदेवर इथलं महानगरपालिकेचा प्रश्न आहे. काल एका दिवसात 2 तास पाऊस झाला, शहराची परिस्थिती एवढी वाईट झाली. इतर वेळेस धंगेकर साहेब एवढं बोलतात, आता बोलत नाही. तुम्ही काय सांगितलं का त्यांना? तुम्हाला असं वाटतं का की धनगेकर साहेब सांगून कोणाचं ऐकतात? म्हणजे तर तुमचा अनुभव सांगा. नाही, ऐकतात. रवींद्र धनगेकर हे असं एक रसायन आहे पुण्यातलं की जे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी काम करतं. आज आमची शिवसेनेची बैठक ऐका ना, काय झालेलं हे पालिकेचं सगळं ते किती 24 तासामध्ये पाऊस पडला, मिलीमीटर सेंटीमीटर त्याचा अभ्यास करतायत. अभ्यास झाल्यानंतर उद्या आवाज उठवतील ते. विधान परिषदेचं काय? काय अनेक जण इच्छुक आहेत पुण्यात. बघा, विधान परिषदेचं एका वाक्यात सांगतो, विधान परिषदेसारखे मोठे विषय तुम्ही मला विचारू नका. माझ्या तब्येतीला झेपतील असे मला प्रश्न विचारा. हा सगळा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. योग्य वेळी एकनाथ शिंदे साहेब याच्यावर निर्णय घेतील. रोहित काय